प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रचाराचा धडाका सुरू आहे। आपल्या सोबत नेहा निकोसे मॅडम आहे, ज्या जोरदार प्रचार या प्रभागातून करत आहे। मला सांगा वहिनी, आता तुम्ही प्रचार करत आहे, कसा अनुभव आहे तुमचा, काय सांग? जय भीम, नमस्कार। मी नेहा राकेश निकोसे, भाजपची प्रभाग 2 ची उमेदवारी सर्वसाधारण महिलांमधून आहे, मिळाली आहे मला। आणि मी सांगत आहे की प्रभाग 2 मध्ये खूप छान प्रतिसाद यावेळेस मला मिळाले। जिकडे आम्ही जातो खूप छान प्रोत्साहन मला मिळत आहे। आणि मला असं वाटते की इथे जे कामं 20 वर्ष या 10 वर्षापासून नाही झालेले आहे, ते आता मी विकास आणि परिवर्तनच्या आधारे आम्ही लोकांच्या जनतेच्या समोर येतो आणि खूप छान प्रतिसाद मला मिळत आहे। वहिनी, याआधी तुम्ही जे आहे काँग्रेसमधनं काम केलं, मात्र अनेक लोकांची नाराजी आहे काँग्रेसच्या बद्दल, तर काय तुम्ही सांगा ना? आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, तिथनं उमेदवारी लढत आहे, तर हा अनुभव कसा आहे आणि काय सांगाल याबद्दल? लोक एक्सेप्ट करणार का? नक्कीच लोक एक्सेप्ट करणार आहे। जरी मी काँग्रेस पार्टीमध्ये होती, पण आता सध्या भाजपमध्ये आहे। आणि मी खूप खूप आभार मानते आमचे रस्ते परिवहन मंत्री गडकरी साहेबांचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचं आणि चंद्रशेखर बावनकुळेचं की त्यांनी मला आपल्या भाजप पक्षात प्रवेश दिला, तिकीट दिली। आणि मी एवढं म्हणते की लोकांना फक्त विकास हवा आहे आणि परिवर्तन हवं आहे। त्यामुळे लोक, माझी जनता मला नक्कीच पुन्हा एकदा निवडून देईन, माझ्या पॅनलला निवडून देईन, एवढं मी तुम्हाला इथे सांगते की नक्कीच प्रभाग 2 मधून आमचा भाजपचा पूर्ण पॅनलचा ऐतिहासिक विजय होईल। इथे लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे? तुम्ही पूर्ण प्रभागामध्ये फिरत आहे, लोक काय म्हणताय नेमकं या बदलावला? जिथे आम्ही फिरत आहोत प्रभाग 2 मध्ये, लोकांना बदलाव पाहिजे। आता ती राजनीती नाही पाहिजे, जातीवादची राजनीती नाही पाहिजे, इथे खरं म्हणजे विकास पाहिजे। आता जिकडे आता प्रभाग 2 मध्ये पिछडा हुआ झालेला आहे, ग्रामीणमध्ये पण आता कसं पूर्ण डेव्हलपमेंट झालं आहे, पण इथे प्रभाग 2 उत्तर नागपूर हा पूर्ण पिछडा याच्यामध्ये। आता लोकांना फक्त विकास पाहिजे, आपली वार्डाची प्रभागाची मूलभूत सुविधा पाहिजे त्यांना, म्हणून त्यांना इथे आता भाजपची सत्ता पाहिजे। प्रभागाचा आपण अभ्यास केलाच असेल, अनेक प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे। कामगार नगरची जर आपण अवस्था बघितली तर अतिशय वाईट आहे। नाला वाहत आहे, लोक लहान मुलं तिथेच खेळतात, रस्त्यावरून गटरचं पाणी वाहत आहे। तर आपण हा बदलाव, हे जे चित्र आहे कसं बदलवणार? नक्कीच हे जे चित्र आहे मी तेव्हाच बदलू शकते जेव्हा माझे पूर्ण कॅन्डिडेट निवडून येईल आणि निवडून येणार असते। आणि त्यामुळे आम्ही जास्ती निधी आणणार आहे, आम्ही DPTC फंडमधून जास्तीत जेवढ्या प्रमाणे निधी आणणार आहे। सर्वात पहिले आम्ही हेच काम करणार आहे की जे आमचा कामगार नगरचा जो नाला आहे, जो खूप दिवसापासून जो साफ केलेला नाही आहे, तो साफ करून आम्ही, आणि तिथले जो एरिया आहे, जो एरियामध्ये जो गटरचं पाणी वाहत आहे, ते गटरच्या लाईन जे आहे ना, खूप वर्षापासून म्हणजे छोटी जी टाकलेली आहे, त्याला आम्ही मोठ्या अवस्थेत टाकून आणि पहिले अगोदर गटरची सुविधा करून देऊन, गटरच्या पाईपलाईन चेंज करून, नळाचे जो नळ आहे जिथे पाणी येत नाही ते आम्ही 24/7 पाणी आणून देऊन, आणि जे कामगार नगरला जी आपली शाळा आहे, त्या शाळेमध्ये, त्या ग्राउंडमध्ये पण डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे, तर आम्ही त्या शाळेचं पण पूर्ण चित्रीकरण बदलून टाकून, जेणेकरून ते आता स्मार्ट ई हे म्हणतात ना आपण, शिक्षण जे म्हणतात, ज्याला आता कम्प्युटर जे सगळं लागेल, आम्ही त्या शिक्षणाचं पण आम्ही पूर्ण व्यवस्थित काम करू। नक्कीच इथे जे आहे नेहा निकोसे यांनी विश्वास व्यक्त केला आहे, जी संघटन शक्ती त्यांना पाहिजे होती ती आता भाजप प्रवेशानंतर त्यांना मिळाली आहे। त्यामुळे जे प्रभागाचा विकास साधायला त्यांना अतिशय सोपी होणार आहे। आणि त्यामुळेच त्यांनी एक विश्वास व्यक्त केला आहे की संघटनाच्या बळावर नक्कीच निवडून आल्यानंतर ते या प्रभागाचा चेहरामोहरा बदलवू शकणार आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24, नागपूर।